नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंग. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण काय करतोय, जी तुमची 2026 ची येणारी राज्य कंबाईन सॉरी संयुक्त गट ब आणि क संयुक्त पूर्व परीक्षा ज्याला म्हणतोय आपण, आणि सोबतच तुमच्या ज्या होणाऱ्या मेन्स आहेत, यामध्ये जो भूगोल विषय आहे, या भूगोल विषयाची तयारी कशी करायची. इव्हन अल्दो असं म्हणू शकतोय आपण, की जर तुम्हाला संपूर्ण नियोजन करायचं असेल, परीक्षेची संपूर्ण तयारी करायची असेल, तर कशा पद्धतीने केली पाहिजे, कोणता एक राजमार्ग असला पाहिजे की ज्या पद्धतीने आपण त्या यशापर्यंत पोहोचू शकलो पाहिजे. तर यालाच आपण आज डिस्कस करणार आहोत. चला, तर तयार असाल तर आपण काय करूया, सुरुवात करूया. बघा, सर्वात पहिले तर ही जी परीक्षा आहे, ज्याला तुम्ही संयुक्त गट ब आणि क परीक्षा म्हणताय, या परीक्षेविषयी जर सांगायचं झालं, तर या परीक्षेमध्ये ह्या आधी एकच परीक्षा असायची. आता आयोगाने काय केलंय, पहिले दोन होत्या, नंतर एकत्र केल्यानंतर आता तुम्हाला परत वेगवेगळ्या केलेल्या दिसतात. ह्या असतात अराजपत्रित पोस्ट, म्हणजे नॉन गॅझेटेड पोस्ट आहेत. आणि या अराजपत्रित मध्ये दोन ग्रुप आहेत, एक आहे गट ब आणि एक आहे गट क. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, गट ब आणि गट क मध्ये जर सांगायचं झालं, तर इथे तुम्हाला काही व्हेरियस पोस्ट दिसतात. जसं की एस आर आहे, सब रजिस्ट्रार ज्याला म्हणतोय आपण, ती पोस्ट आहे. त्याच्यानंतर दुय्यम निबंधक म्हणतोय, दुसरी पोस्ट आहे जी आहे एएसओ. ठीक आहे. एएसओ पोस्ट ही मंत्रालयातली पोस्ट आहे. त्यानंतर तिसरी जी आहे ती आहे एसटीआय, याला सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणायची, मात्र आता स्टेट टॅक्स म्हणतात, म्हणजे याला आपण राज्य कर निरीक्षक म्हणतोय. त्यानंतर आहे पीएसआय. ह्या ज्या पोस्ट आहेत, या गट ब मध्ये असणाऱ्या पोस्ट आहेत. आणि गट क मध्ये तुम्हाला दिसतंय ते म्हणजे उद्योग निरीक्षक नावाची पोस्ट दिसते, उद्योग निरीक्षक. त्यानंतर एक्साईज पीएसआय. ठीक आहे, पीएसआय एक्साईज. तर तुम्हाला ही एसआय दिसते एक्साईजची. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पोस्ट दिसते एएमव्हीआय, म्हणजे याला आपण आरटीओ ची पोस्ट म्हणतोय. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलंय, तर तुम्हाला या ठिकाणी जी पोस्ट दिसते ती आहे एसटीए. त्याच्यानंतर तुम्हाला एक पोस्ट दिसते, ठीक आहे, ती पोस्ट आहे एमपीएससी क्लर्क. आता त्याला क्लर्क म्हणतात. आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं, तर महाराष्ट्रातील सर्वच डिपार्टमेंटची जाहिराती येणं चालू झाले. ठीक आहे. आणि एक विमा डिपार्टमेंटची पण पोस्ट आहे. सो अशा पोस्ट मला त्या ठिकाणी काय होतात, आढळून येताना दिसतात. आता एक लक्षात घ्या, की यासाठी जे परीक्षेचं स्वरूप असतं, ते स्वरूप कसं राहतं, तर सर्वात पहिले तुम्हाला राहते प्रिलिम्स. आणि प्रिलिम्स जी राहते, ही राहते 100 गुणांची. 100 गुणांची असतात आणि यामध्ये 100च प्रश्न असतात. ठीक आहे. आणि या ठिकाणी यामध्ये तुम्हाला वेळ जो मिळतो प्रिलिम्ससाठी, हा मिळतोय 60 मिनिट. 60 मिनिटामध्ये तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो, म्हणजे प्रत्येकी प्रश्नाला 36 सेकंद वगैरे वेळ मिळतो. या प्रकारे हे असतं प्रिलिम्सचं. आता एक लक्षात ठेवायचं, प्रिलिम्स मध्ये जे विषय आहेत, ते विषय तुम्हाला 7 आहेत. एक, ज्याला तुम्ही पॉलिटी म्हणताय, राज्य व्यवस्था म्हणताय, राज्यशास्त्र. आधी त्याचं नाव पॉलिटी होतं, आता पॉलिटिकल सायन्स करण्यात आलं. दुसरा आहे इकॉनॉमी. त्यानंतर तिसरा विषय आहे तो आहे सायन्स. चौथा विषय आहे तो आहे करंट अफेअर्स. पाचवा विषय आहे तो आहे रिझनिंग मॅथ. सहावा विषय जो आहे तो आहे इतिहास, हिस्ट्री. ठीक आहे. आणि सातवा जो विषय येतोय, तो विषय येतोय जिओग्राफी. अशा प्रकारे हे तुम्हाला 7 विषय, इव्हन 8, कारण की रिझनिंग वेगळं आणि मॅथ जर वेगळं केलं तर 8. सो असं असतं. पॉलिटीवर जे प्रश्न येतात बाळांनो, हे प्रश्न येतात त्या ठिकाणी 15 प्रश्न. इकॉनॉमीवर जे प्रश्न येतात ते येतात 15 प्रश्न. सायन्सवर जे 15 प्रश्न येतात, करंट अफेअरवर येतात 15 प्रश्न. ठीक आहे. सो अशी क्वेश्चनची संख्या आहे. त्यानंतर रिझनिंग मॅथवर जे प्रश्न येतात ते 20 प्रश्न येतात, आणि हा सर्वात मोठा व्हायटल रोल प्ले करतोय. हिस्ट्रीवर 10 प्रश्न येतात, आणि परत जिओग्राफीवर तुम्हाला 10 क्वेश्चन दिसतात. अशा प्रकारे हे तुम्हाला काय दिसतंय, एकूणात
ट्रीची रचना दिसते. मी थोडं माझ्या मग हाईट झालं असेल, मी स्वतःला हाईट करतोय. अशा प्रकारे तुम्हाला रचना आढळून येते. आणि एक लक्षात घ्यायचं की या परीक्षेसाठी वन एक्झाम वन कट ऑफ आहे. सो त्याच्यामुळे असं समजून घ्या की एखाद्या वर्षी एसआरच्या 10 जागा निघाल्या, एएसओच्या समजा 100 जागा निघाल्या, त्यानंतर एसटीआयच्या समजा 400 जागा निघाल्या आणि पीएसआयच्या समजून घ्या असं करू आपण 100 जागा म्हणू. 100 जागा मिळाल्या आणि पीएसआयच्या समजा 600 जागा निघाल्या. असं समजून घ्या की 1000 जागा जर निघाल्या तर काय होईल, सर्वांचा कट ऑफ एकच लागेल. आणि 1000 जागांसाठी ह्या झाल्या एकूण 1000 जागा आणि या 1000 जागांसाठी प्रत्येक जागेसाठी 15. अशा प्रकारे 15,000 पोरं मेन्सला क्वालिफाय होतील. मग पहिल्या 15,000 पोरांना जर समजा 60 प्लस मार्क्स आहे ते समजून घ्यायचा, 60 कट ऑफ आला. ओके. आणि हे झाल्यानंतर फिलिम्स. मग सर गट क च काय राहतं, तर सेम गट ब आणि गट क ही समान परीक्षा आहे, फक्त पगारच वेगळा आहे, थोडी प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे, पण मोस्टली सेमच आहे. मोस्टली सेमच येत आहे. सो असा हा सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. आता एक लक्षात घ्या की सर मग यासाठी आम्हाला काय करावं लागतं, नेमकं कसं करावं लागतं. तर बघा, जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, नेहमी एका मुद्द्यावर बोलत असतो की सर्वात महत्वाचं आहे की तुमची विषयांची तयारी प्रॉपर असली पाहिजे. जे तुम्ही तयारी करताय ही प्रॉपर असली पाहिजे. तर यासाठी तुम्हाला किंबहुना याची तयारी करताना तुम्हाला काही गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. नंबर 1 मी सांगेल रिझनिंग मॅथ, मी सांगेल सायन्स आणि मी सांगेल ते म्हणजे त्या ठिकाणी करंट अफेअर. हे जे विषय आहेत हे डेली अभ्यासाला घ्या, दररोज. आणि दररोज अभ्यास करताना याला दररोज प्रत्येक विषयाला 2-2 तास द्या. प्रत्येकी 2 तास. का बरं सर असं का म्हणताय तुम्ही, याच्या मागे काय रिझन आहे समजून सांगा. बघा, रिझनिंग मॅथवर किती येतात, 20 प्रश्न येतात. सायन्सवर किती प्रश्न येतात, 15 प्रश्न येतात. करंट अफेअर किती प्रश्न येतात, 15. आणि बाळांनो हेच सेम वेटेज तुम्हाला मेन्सला सुद्धा दिसतंय. रिझनिंग मॅथ साठी काय करायचं, कन्सेप्ट शिकायच्या. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे हर्षद सर आहेत, खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात. सो तुम्ही एनी बुक यूज करू शकता. सायन्ससाठी तुम्ही काय करू शकता, सायन्ससाठी बेस्ट वे आहे, सर्वात महत्वाचं स्टेट बोर्ड. आता बघा ग्रुप सी परीक्षा झाली, त्यामध्ये बघा तुम्हाला स्टेट बोर्डवर आधारित प्रश्न दिसतात आणि ते वाचल्यानंतर एनी बुक, कोणतंही रेफरन्स बुक जे तुम्हाला मार्केटमध्ये चांगलं वाटतंय, किंवा मग चामोर्शीकर सर आहेत त्यांच्या शिकवण्याच्या बाहेर प्रश्न येत नाही. करंट अफेअर आहे, करंट अफेअर सध्या जड जात आहे, तर मी तुम्हाला सांगतोय वाचायचं सिम्प्लिफाईड, जितके प्रश्न आपल्या पदरात पडले तेवढे पडले, किंवा मग पृथ्वीचं परिक्रमा वाचू शकता. सो ह्या 2 गोष्टी ह्या करायच्या, पण डेली 2-2 तास द्यायचा. मग बघा तुमचा रिझल्ट येतो की नाही. हे विषय तुमचे प्रॉपर असावे लागतात, पोरं इथं चुकतात. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, याच्या व्यतिरिक्त मग येतात इंटरेस्टिंग विषय, जसं की हिस्ट्री आहे, इतिहास. जर वैभवराव सरांसारखे जर लोक असतील शिकवणारे, तर मग इतिहास काय सोपाच विषय आहे. सो इतिहासाला तुम्हाला 10 प्रश्न येतात आणि यासाठी 11वीचं जुनं पुस्तक हे वाचावं लागतं आणि कोणतंही एक समाज सुधारकाचं पुस्तक जर वापरलं तर मोर दॅन इनफ आहे, मला असं वाटतंय. कारण की मी परीक्षार्थी आहे, मी पण यामधून पोस्ट काढली, त्याच्यामुळे मला माहिती आहे. त्यानंतर भूगोल आहे. ठीक आहे, भूगोलाला जर मी असलो तर मग तुम्हाला कोणतंच पुस्तक वाचायची गरज नाही. ठीक आहे, मी तुम्हाला सरळ सांगेल, पण वाचायचंही असेल तर भगीरथ अकॅडमी जी आहे, भगीरथ अकॅडमी, याचं कपिल पवार सरांचं पुस्तक येतं, भारत आणि महाराष्ट्र दोन्ही. कोणाचं, कपिल पवार सर. थोडं अक्षर छान येतंय, घाण येतंय, त्याच्याकडे लक्ष. त्याच्यानंतर मग येतंय पॉलिटी. पॉलिटीसाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचा, मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे, रंजन कोळंबे सर. आणि आणखी एक की त्या ठिकाणी असणारं इकॉनॉमी. सो इकॉनॉमीसाठी सुद्धा तुम्ही काय करू शकता, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचू शकता. आता ऑप्शन 2 आहेत, हे जर नसेल तर तुम्ही एम लक्ष्मीकांत वाचा. ठीक आहे, पण एम लक्ष्मीकांत मध्ये पापड पसारा खूप आहे कंबाईनच्या लेवलनं. आणि इकॉनॉमीमध्ये एक ते देसले सरांचं पुस्तक आहे, तर तेही तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, पण अशा प्रकारे जर तयारी केली आणि या विषयाला जर तुम्ही प्रत्येकी 2-2 तास अशा प्रकारे अभ्यास केला ना, तर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. फक्त एकच आहे
प्रॉपर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि तयारी, आणि सर्वात महत्वाचा रोल प्ले करतोय ते म्हणजे PYQs. आणि PYQ साठी एनी बुक कोणती आहे, भगीरथचं असेल, लोकसेवा अकॅडमीचं असेल, ज्ञानदीपचं असेल, किंवा टेक्स्ट बुकवर असणारे सराव प्रश्न असतील. सो असे अनेक सारे पर्याय तुमच्या समोर काय आहे, उपलब्ध आहेत. याही पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कंबाईनची तयारी करायची असेल तर आपल्या इथे MPSC कंबाईन ग्रुप बी अँड सी 2026 ची बॅच लॉन्च झाली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला मिळत आहे 7+ कोर्सेस. त्यानंतर तुम्हाला डेली मेंटरशिप प्रोग्राम मिळतोय. त्यानंतर तुम्हाला मॉक टेस्ट असतील, PYQ अनालिसिस मिळतात. त्यानंतर तुम्हाला रिव्हिजन क्लासेस वगैरे या सर्व गोष्टी मिळतात. आणि जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही मला या नंबरला 9881744762 या नंबरला कॉल करू शकता. खेमराज सर तुम्हाला या ठिकाणी जे शिकवणार आहेत ते शिकवेल सायन्स, आणि मेन्सला जे लागतंय ते म्हणजे टेकचा पोर्शन शिकवतील. तुम्हाला इतिहास आणि सोबत समाज सुधारक जो आहे, समाज सुधारक हे जर कोणी शिकवणार असतील तर ते आहेत तुमचे आवडते वैभव सर. पॉलिटीमध्ये तुम्हाला काय असेल, राज्यव्यवस्था हा जो विषय आहे, हा व्यवस्था विषय तुम्हाला तुमचे लाडके रितेश सर आणि पंचायत राज सुद्धा तेच शिकवणार आहेत. किशोर सर तुम्हाला त्या ठिकाणी अर्थव्यवस्था हा विषय शिकवतील, अर्थव्यवस्था. त्यानंतर हर्षद सर तुम्हाला रिझनिंग, ठीक आहे, आणि मॅथ्स हा विषय शिकवतील. आणि मी तुम्हाला या ठिकाणी कायदे घटक असेल मेन्सला, त्यानंतर करंट अफेअर असेल, चालू घडामोडी, भूगोल असेल आणि पर्यावरण असेल, हे एकूणात इतके घटक मी तुम्हाला त्या ठिकाणी काय करणार आहे, शिकवणार आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही मेन्सच्या टप्प्यावर जाता, ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जेव्हा मेन्सच्या टप्प्यावर जाता तर तुम्हाला फक्त इंग्लिश आणि मराठी ह्या दोन गोष्टी ऍड होतात. इंग्लिश आणि मराठी. सो इंग्लिश जे राहतं आणि मराठी राहतं यामध्ये एक पेपर ऍड होतो. म्हणजेच जेव्हा तुम्ही मुख्यच्या टप्प्यावर जाता, आपले जसे 15,000 मुलं मग अशा एक्झाम्पल नुसार मुख्य परीक्षेला जातील तेव्हा त्यांचे दोन पेपर बनतात. पहिला असतो पेपर 1 आणि दुसरा असतो पेपर 2. लक्षात ठेवायचं, पेपर 1 हा भाषेचा पेपर असतो, भाषा. आणि पेपर 2 हा GS चा पेपर असतो, ज्याला सामान्य अध्ययन म्हणतात. आणि इथे इंग्लिश मराठी असतं. 50 मार्कचं इंग्लिश, 50 मार्कचं मराठी असतं. आणि GS ला सेम गोष्टी असतात. सेम प्रिलिमचे विषय असतात, प्रीचे विषय, आणि सोबत त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी ऍड होतात, जसं की कायदे ऍड होतात, कायद्याचे 5 प्रश्न. त्यानंतर टेकचा पोर्शन ऍड होतोय आणि थोड्या प्रमाणात पर्यावरण ऍड होतोय. बस इतक्या गोष्टी डिस्ट्रीब्यूट केल्या जातात. बाकी त्यापेक्षा जास्त काहीच ऍड होत नाही. फक्त एकच की इथं प्रत्येक प्रश्न म्हणजे 100 प्रश्न असतात आणि या 100 प्रश्नाला प्रत्येकी 2 गुण असतात. सो अशा प्रकारे पेपर 1 200 गुणांचा असतो आणि पेपर 2 हा 200 गुणांचा असतो. या प्रकारे हे करावं लागतं. ठीक आहे. आणि PSI, STI, ASO फक्त एकच आहे. कोणता? PSI. याला तुम्हाला फिजिकल आणि इंटरव्ह्यू असतो. बाकी सगळं मेन्सचा रिझल्ट लागला की गुलाल आहे. पण PSI ला तुम्हाला फिजिकल टेस्ट राहते, ज्याला PT म्हणतोय आपण, फिजिकल टेस्ट, आणि इंटरव्ह्यू राहतो. इंटरव्ह्यू राहतो 40 मार्कचा, फिजिकल टेस्ट राहते 100. 100 पैकी 70 गुण तुम्हाला क्वालिफाय करावे लागतात. सो अशा प्रकारे 4 टप्पे आहेत, बाकी ठिकाणी प्री मेन्स आहे. आणि ST आणि क्लर्कला तुम्हाला इथं स्किल टेस्ट राहते, टायपिंग टेस्ट, ही देणं कंपल्सरी आहे. सो अशा प्रकारे हे तुम्हाला काय दिसतंय, एकूणात तयारीचे टप्पे दिसतात आणि हे तुमचे संदर्भ पुस्तक आहे. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला आणि PYQचं अनालिसिस केलं तर मला वाटतंय की तुम्ही जे इस्पित गोष्ट आहे ती फारशी जड जाणार नाही. फक्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. बाकी आम्ही तुमच्या सोबत आहे. आणि परत एकदा सांगतो, MPSC कंबाईनसाठी बॅच रजिस्ट्रेशन स्टार्ट झाले आहे. तुम्ही मला या नंबरवर कॉल करू शकता. थँक्यू सो मच. कीप स्टडी. जय हिंद.